नवी मुंबईमधील बेलापूरमधील शहाबाज गावात 4 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती। बचाव कार्य सुरू। कोल्हापुरामधील पुराचं संकट टळलं असलं तरी धोका कायम। पंचगंगा नदीची पाणी पातळी 46 फूट 11 इंचावर स्थिरावली। पावसाचा येलो अलर्ट जारी। सांगली शहरालगत कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर, त्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती आटोक्यात। भारतीय लष्कराची एक तुकडी जिल्ह्यात दाखल। जळगावच्या धरणगाव शहरात 10 ते 12 दिवसांआड पाणी पुरवठा। शरद पवार गटाच्या वतीनं निदर्शन। दारू कंपनीतून निघणाऱ्या खराब पाण्यामुळे धाराशिवच्या गैरगरगाव ग्रामस्थांवर स्थलांतरित होण्याची वेळ। प्रशासनाकडून दोषी कंपन्यांवर कारवाईचं आश्वासन। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन। खरीप संदर्भात 2024चं परिपत्रक रद्द करण्याची मागणी। दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी दुग्धायुक्तांबरोबर बैठक। जोपर्यंत मान्य मागण्यांच्या लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय। शेतकऱ्यांना काजूवर 10% अनुदान देण्यासंदर्भात 9 जुलै रोजी राज्य सरकारचा GR काढला, तर GR मधील अटी जाचक आणि अडचणी निर्माण करणाऱ्या असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा। आणि यवतमाळमधील निंबदेवी धरण पर्यटन स्थळ घोषित करण्याची मागणी। लहान उद्योगांना चालना मिळण्याची या ठिकाणी शक्यता।